गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सायन्स मध्ये आपलं चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर. या धड्यामध्ये आपलं सर्व पॉइंट झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे जे जे टॉपिक दिले होते, जे कॉन्सेप्ट दिले होतं, ते सर्व कॉन्सेप्ट आपले झालेले आहेत. फोर्स आणि प्रेशर दोघांचं. आता आपल्याला याच्या पुढे फोर्स आणि प्रेशर ह्या दोघांवर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. ठीक आहे. वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा, तुम्हाला बोर्डवर क्वेश्चन दिसते, 2 क्वेश्चन लिहून दिलेले. ठीक आहे. हे दोघं क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आज. ठीक आहे. काय आपला टॉपिक आजचा? वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी जे प्रेशरचं डेफिनेशन, प्रेशरचा फॉर्म्युला, ठीक आहे, फोर्सची डेफिनेशन, त्याच्यानंतर रिलेटिव्ह डेन्सिटी हा काय आहे, रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलं होतं. तर हे सर्व फॉर्म्युला आता आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. तर मग आपण सुरू करू. पहिला क्वेश्चन आपल्याला दिला आहे, द एरिया ऑफ द बॉटम. आता ठीक आहे, क्वेश्चन सुरू करायचा आधी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉइंट मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणताही वर्ड प्रॉब्लेम असेल, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली एक तुम्हाला काय करायचंय, गिवन. म्हणजे गिवन काढायचंय. क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन काय दिलेले आहे आणि काय काय पॉइंट दिलेले आहेत हे आपण पहिले काढू. त्याला आपण काय म्हणणार आहोत, गिवन. त्याच्यानंतर क्वेश्चन. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन काय विचारलेले आहे ते आपल्याला समजायचं आणि त्याप्रमाणे कोणता फॉर्म्युला आपण इथे लावू शकतात हे विचार करायचा आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. 2 स्टेप लक्षात ठेवायचे, गिवन आणि मग क्वेश्चन. ठीक आहे. तर मग आता आपण सॉल्व्ह करू. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, द एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ टिफिन बॉक्स. म्हणजे आपल्याला इथे काय दिलेलं आहे की एक टिफिन बॉक्स आहे. समजा हा काय टिफिन बॉक्स आहे. ठीक आहे. टिफिन बॉक्स आणि त्याचा एरिया आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे टिफिन बॉक्सचा एरिया. म्हणजे एरिया ऑफ द बॉटम ऑफ टिफिन बॉक्स म्हणजे बॉटमचा जो एरिया आहे, एरिया इज 0.25 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. एरिया किती दिलेला आहे, 2.25 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. हा एक दिलेला आहे इन्फॉर्मेशन. पुढे अजून काय इन्फॉर्मेशन आहे, अँड वेट इज 50 न्यूटन. आणि वेट किती दिलेला आहे, हा बॉक्सचा वेट किती आहे, 50 न्यूटन हा बॉक्सचा वेट आहे. ठीक आहे. हे दोघं आपल्याला दिलेले आहेत. आता पुढे बघा, क्वेश्चन विचारलेले आहे. क्वेश्चन काय, कॅल्क्युलेट द प्रेशर. म्हणजे आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचंय एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. म्हणजे हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स कुठे ठेवलेला आहे, समजा हा काय आपली वॉल आहे, भिंती. ठीक आहे. घराची भिंती आहे आणि भिंतीवर एक फळी आहे. ठीक आहे. हा काय फळी. शेल्फ म्हणजे काय, भिंतीवर एखादा फळी आपण आपल्या घरी राहतो, ते फळीला आपण काय म्हणणार आहोत, शेल्फ. ठीक आहे. तर ही शेल्फवर एक टिफिन बॉक्स ठेवलेला आहे. टिफिन बॉक्सचा एरिया किती आहे, 0.25 मीटर स्क्वेअर आणि वेट किती आहे बॉक्सचा, 50 न्यूटन. ठीक आहे. आणि हे ठेवलेला बॉक्स, आता तुम्हाला काय करायचंय की हा बॉक्स ठेवला म्हणजे हा शेल्फवर, म्हणजे ही जी शेल्फ आहे, हा शेल्फवर हा टिफिन बॉक्सचा प्रेशर किती एक्झर्ट होणार आहे किंवा प्रेशर किती होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. लक्षात, म्हणजे प्रेशर ऑफ दिस बॉक्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग आपण आता कसं सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याकडे प्रेशरचा फॉर्म्युला आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला आपण इथे लावणार, पण पहिले आपण गिवन लिहिणार. ठीक आहे. आता आन्सर मध्ये आपल्याला पहिले लिहायचं आहे गिवन. गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, हा काय आहे एरिया. तर इथे लिहायचं एरिया इज इक्वल टू 0.25 मीटर स्क्वेअर आणि त्याच्यानंतर आपण दिलेलं आहे दुसरं वेट इज 50 न्यूटन. तर पुढे आपण लिहिणार वेट इज इक्वल टू 50 न्यूटन. हा गिवन आहे. आता काय करायचं आपल्याला, प्रेशर काय करायचं, कॅल्क्युलेट द प्रेशर आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. त्यानंतर आपण काय करणार,
फॉर्म्युला, ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे लावणार, फॉर्म्युला काय ना आपल्याला काय करायचं प्रेशर, तर इथे लिहा प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला काय करायचं इथे किंमत टाकायची आणि सॉल्व्ह करायचं, सोपं एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, काय जास्त हार्ड नाही. पण इथे बघा फोर्स दिलेला आहे आणि गिवन मध्ये आपलं काय इथे वेट आहे, हा वेट इथे काय राहणार आहे फोर्स, कारण की बॉक्सचं वेट फळीवर पडणार किंवा शेलवर पडणार तरी म्हणजे हा काय एक फोर्स आहे, म्हणजे वेट काय आहे, वेट इज इक्वल टू फोर्स, म्हणजे फोर्सची जागेवर आपण काय लिहू शकतो, वेट अपॉन एरिया, ठीक आहे, वेट अपॉन एरिया. आता काय करायचं वेटची किंमत टाकायची आणि सॉल्व्ह करायचं. तर वेटची किंमत किती आहे 0.25 मीटर स्क्वेअर, ठीक आहे, घेऊन आपण नंतर लिहू. त्यानंतर एरिया सॉरी उलट केलं आपण, इथे काय करायचं पहिले आपल्याला काय द्यायचंय वेट घ्यायचं, वेट किती आहे 50, वेट आहे 50 आणि एरिया किती आहे 0.25 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. आता बघा हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर मग हे आपण सॉल्व्ह करू शकतात का डायरेक्ट नाही, मग काय करायचं त्याला पहिले आपण मल्टिप्लाइड बाय 100 करू, म्हणजे इज इक्वल टू 50 मल्टिप्लाइड बाय 100, म्हणजे आपला हा जो डेसिमल आहे हा डेसिमल आपल्याला इथे घ्यायचे, ठीक आहे, म्हणजे याला फिनिश करायचं. तर त्यासाठी आपण काय करणार 50 मल्टिप्लाइड बाय 100 आणि आपण 25 मल्टिप्लाइड बाय 100 हे केलं आपण, म्हणजे पॉइंट, ठीक आहे. तर मग आपण हे केलं तर आन्सर काय, हा जो डेसिमल पॉइंट आहे इथे सरकणार, ठीक आहे, इथे जाणार, म्हणजे आन्सर काय, इथे आपण याचं जर आन्सर केला तर आपल्याला आन्सर उत्तर काय मिळेल 25 आणि 50 मल्टिप्लाइड 100 काय 50,000, ठीक आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर बघा 25 वन 25 25 टू 50, ठीक आहे, आणि 0 आणि हा 0 म्हणजे हा उत्तर काय आलं 200, ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आपलं 200, ठीक आहे, 200. आणि आता आपल्याला काय करायचं युनिट, प्रेशरची युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर, तर आपल्याला इथे काय करायचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे, युनिट टाकायचं. तर आपला आन्सर काय आहे 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन आन्सर काय आहे द प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ इज 200 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ठीक आहे. हा झाला आपला एक क्वेश्चन, पहिला क्वेश्चन होता, ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला कळालं असेल, सोपं क्वेश्चन आहे, सोपं आन्सर आपण सॉल्व्ह केलं. त्यानंतर आता दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. दुसरा क्वेश्चन आहे आन्सर पहिले आपल्याला काय करायचं आहे गिवन, ठीक आहे. तर क्वेश्चन बघा काय गिवन दिलेलं आहे आणि गिवन काय आणि क्वेश्चन काय विचारलंय. क्वेश्चन काय कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द आयर्न, इथे आपल्याला काय काढायचं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला काढायचं आहे. पहिले क्वेश्चन दिलेले आहे, ठीक आहे. काय दिलं क्वेश्चन रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न हे आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. इथे आपल्याला काय काढायचं होतं, इथे गिवन मध्ये आपण लिहू शकता प्रेशर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, आपल्याला म्हणजे हे काढायचं होतं. इथे हे काढायचं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द आयर्न, आयर्नची आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. पुढची माहिती काय इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज 10 किलोग्राम पर मीटर क्यूब, ठीक आहे. आपल्याला काय दिलंय वॉटरची डेन्सिटी, म्हणजे इथे दिलेलं आपल्याला डेन्सिटी ऑफ वॉटर इज इक्वल टू 10 किलोग्राम पर मीटर क्यूब, हा एक गिवन झाला. त्यानंतर ऍट द डेन्सिटी ऑफ आयर्न इज, ठीक आहे, डेन्सिटी ऑफ आयर्न हा झाला डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ आयर्न किती दिलेलं आहे आपल्याला, इथे आपल्याला काय आपण काय लिहिणार डेन्सिटी ऑफ आयर्न इज इक्वल टू 7.85 into 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब, ठीक आहे. हे दोघं आपलं गिवन आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न, म्हणजे डेन्सिटी ऑफ आयर्न दिलेला आहे आणि रिलेटिव्ह डेन्सिटी
डेन्सिटी ऑफ आयन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी वेगळी आहे आणि डेन्सिटी वेगळी आहे. तर आता आपण काय करणार, फॉर्म्युला आपल्याला लावायचा आहे. ठीक आहे, फॉर्म्युला काय, आपल्याला काय करायचं, रिलेटिव्ह डेन्सिटी. तर आपण काय करणार, रिलेटिव्ह डेन्सिटी, ठीक आहे, इज इक्वल टू रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे आयनची. आपल्याला काय दिले, डेन्सिटी ऑफ आयन. रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. इथे आपल्याला सबस्टन्स कोणता दिलेला आहे, आयन. तर आपण वरती काय लिहिणार, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स. तर सबस्टन्सची जागा आपण लिहिणार आयन. ठीक आहे, डेन्सिटी ऑफ आयन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ठीक आहे, हे दोघं झालं. आता आपल्याला काय करायचं, फक्त किंमत टाकायची आणि मग सॉल्व्ह करायचं. डेन्सिटी ऑफ आयन किती आहे, 7.85 into 10⁻³ ठीक आहे, युनिट आपण नंतर लिहिणार डायरेक्ट आन्सर मध्ये. आता अपॉन वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला दिली आहे 10, ठीक आहे, इंटू 10⁻³ हा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करायचं तर एकदम सोपं आहे. ठीक आहे, इथं बघा 10⁻³ डिनोमिनेटरला आहे, नोमिनेटरला 10⁻³ आहे. ठीक आहे, 10⁻³ आहे. तर आपण त्याला कसं काढू शकतात, हे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, तर हे बघू आपण. पण आता बघा मुलांना इथे एक थोडीशी चूक झालेली आहे क्वेश्चन मध्ये. इथे काय आहे 10 किलोग्राम पर मीटर क्यूब, पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलंय 10⁻³ into 10⁻³ 10 into 10⁻³ दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे कसं काढू, त्यासाठी आपण हे चूक कशी आपण बरोबर करणार. ठीक आहे, तर हा क्वेश्चन मध्ये हे चूक झाली होती की इथे किती आहे, 10⁻³ आहे. ठीक आहे, 10⁻³ दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला हा जो आहे डेन्सिटी ऑफ वॉटर, इथे पण आपल्याला काय करायचं, 10⁻³ करायचं. ठीक आहे, 10⁻³. आणि इथे आपण जेव्हा टाकणार डेन्सिटी ऑफ वॉटर, तर डेन्सिटी ऑफ वॉटरची किंमत किती येणार, 10⁻³ ठीक आहे, फक्त एवढी 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब ही. ठीक आहे, आता आपण सॉल्व्ह करायचं तर सोपी. हे बघा डिनोमिनेटरला 10⁻³, नोमिनेटरला 10⁻³ म्हणजे हा कॉमन आहे, आपण कट करू शकतात. ठीक आहे, झाला म्हणजे आन्सर काय उरलेलं 7.85. ठीक आहे, 7.85 हा आपलं आन्सर आलं. तर आता बघा हा आन्सर मध्ये आपल्याला आता काय करायचं, युनिट टाकायचं फक्त. तर युनिट काय, रिलेटिव्ह डेन्सिटी युनिट काय, किलोग्राम पर मीटर क्यूब. तर आपल्याला इथे लिहायचं आहे किलोग्राम पर मीटर क्यूब. ठीक आहे, हा झाला आपलं आन्सर. आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, चलो तिसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. तिसरा क्वेश्चन आहे आपलं. ठीक आहे, हा दुसरा क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, तर मग इथे मी तुम्हाला हे सांगितलं होतं की युनिट, पण इथे युनिट येणार नाही. ठीक आहे, फक्त आन्सर किती येणार 7.85. ठीक आहे, एवढा आन्सर आपण 7.85. रिलेटिव्ह डेन्सिटीची युनिट नाही. आता आपण तिसरा क्वेश्चन बघू. ठीक आहे, काय दिलेलं क्वेश्चन पहिले आपण गिवन करणार. गिवन द एरिया ऑफ द टिप ऑफ स्क्रू इज 0.5 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा इथे काय दिलं, आपण समजा एक स्क्रू आहे. ठीक आहे, स्क्रू दिलेली. ठीक आहे, हा जो स्क्रूचा जो टिप आहे, ठीक आहे, शेवटचा जो भाग दिसते, याचा आपल्याला काय दिलेलं आहे, एरिया. म्हणजे हा एरिया किती एरिया आहे, हा एरिया 0.5 मिलीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, एंड इट्स वेट किती दिले आहे आपल्याला, म्हणजे याचा वेट, हा स्क्रूचा वेट किती आहे 0.5 न्यूटन. ठीक आहे, हा दोघं दिलेले, एरिया दिलेला आहे आणि वेट दिलेले आहे. पहिला क्वेश्चन आपण जस्ट सांगितलं त्यासारखं आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन सारखं. आणि हे गिवन होतं, आपण गिवन काढू. गिवन मध्ये आपल्याला एरिया आहे, एरिया इज इक्वल टू ह्या वेट आहे,
एरिया इज इक्वल टू 0.0 m स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर हा झाला. त्यानंतर दुसरं आहे वेट. वेट दिलेलं आहे 0.5 न्यूटन. ठीक आहे. तर आपण हा क्वेश्चन मध्ये जो आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर आपण एरिया काढला वेट. बघा एरिया 0.5. ठीक आहे. इथे हा 0 वाढला 0.5. ठीक आहे. त्यानंतर वेट हा दोघं झालं. आता आपल्याला काय काढायचं क्वेश्चन कॅल्क्युलेट द प्रेशर इन पास्कल. ठीक आहे. आपला क्वेश्चन काय विचारलाय प्रेशर म्हणजे हा जो स्क्रू आहे याचा प्रेशर एक्झर्टेड बाय स्क्रू ऑन द वुडन प्लांट. म्हणजे एखादा फळीवर जर आपण त्याला टाकणार आहे तर त्याचं प्रेशर किती होणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे प्रेशर ऑफ स्क्रू हे आपल्याला काढायचं. ठीक आहे. फळीवर. तर मग त्यासाठी आपण फॉर्म्युला काय प्रेशर. ठीक आहे. प्रेशर इज इक्वल टू आता इथे आपण डायरेक्ट वेट घेणार फोर्स अपॉन एरिया आहे पण आपण काय घेणार आहे वेट अपॉन एरिया. ठीक आहे. वेट अपॉन एरिया. पण अजून आपल्याला काय करायचंय याच्या अगोदर हा जो दिलेला आहे एम स्क्वेअर मिलीमीटर स्क्वेअर दिलेला आपल्याला इथे मीटर स्क्वेअर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तर हे कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार आहोत इथे आपल्याला लागणार आहे 0.5 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला हे करावं लागेल पहिले. ठीक आहे. म्हणजे आपण हा मिलीमीटर आपण इथे फक्त मीटर मध्ये कन्वर्ट केले. मीटर मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल 10⁻⁶. ठीक आहे. तर आपली एरियाची किंमत काय झाली 0.5 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता आपण सॉल्व करू वेट. वेट किती आहे 0.5 आणि एरिया 0.5 इंटू 10⁻⁶. ठीक आहे. हा आपण केलं. आता काय करायचं तर बघा इथे 0.5 हे कट झालं. ठीक आहे. उरलेलं काय 10⁻⁶. 10⁻⁶ न्यूमरेटरला डिनोमिनेटरला आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला वरती घ्यायचं म्हणजे नॉमिनेटरला घ्यायचं. तर काय होणार ही जी मायनस साइन आहे ती मायनस साइन पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे उत्तर काय इज इक्वल टू 10⁻⁶ येणार. ठीक आहे. हा आपला आन्सर आला 10⁻⁶. आता आपल्याला काय करायचंय हा 10⁻⁶ आहे. 10⁻⁶ याची आपल्याला काय करायचं युनिट म्हणजे प्रेशरची युनिट पहिले आपण लिहिणार. आपण काय काढलेलं आहे प्रेशर. इथे आपल्याला काय काढायचं होता प्रेशर. ठीक आहे. प्रेशर इक्वल टू क्वेश्चन. तर याची काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे प्रेशर इन पास्कल. आपल्याला काय करायचंय पास्कल मध्ये आपल्याला काढायचं. पण हा जो युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 पास्कल म्हणजे इज इक्वल टू पास्कल आहे. तर मग आन्सर काय 10⁻⁶ पास्कल. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय पास्कल लावायचं इथे युनिट आणि आपलं उत्तर झालं. ठीक आहे. हे आपण 3 एक्झाम्पल सॉल्व केले. ओके. थँक्यू.